किंबहुना स्वतःला नशीबवान सुद्धा समजतील, कारण त्याचे तुम्ही साक्षीदार होतात मित्रांनो. एक अनोखी खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. बऱ्याच वेळेला चर्चा ठरते की हशिवरेचं हे मैदान गोलंदाजांसाठी अनुकूल आहे की फलंदाजांसाठी अनुकूल आहे. मात्र ज्याच्याकडे सर्वोत्तम खेळ आहे ना त्याच्यासाठीच हे मैदान अनुकूल आहे, हे सुद्धा आपण बऱ्याच वेळेला बऱ्याचशा स्पर्धेंमध्ये पाहिलं आहे आणि हे सुद्धा तितकं सत्य आहे. नाणेफेकीचा कौल आपण पाहिला तर जिंकला गेला अर्थातच सचिन डाकी मित्रमंडळ शिवबा हशिवरे या संघाने, आणि प्रथमतः निर्णय या ठिकाणी घेतला जातोय क्षेत्ररक्षणाचा. क्षेत्ररक्षणाचा निर्णय का घेतला जाईल याकडे जर आपण लक्ष दिलं ना तर त्यांच्याकडे बॉलिंग लाईनअप चांगली आहे. 6 षटकांचा सामना आहे मित्रांनो. 6 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावा केल्या जावात या गोष्टीपासून सुरू झालेली चर्चा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 65 ते 70 धावा एक चांगल्या पद्धतीची धावसंख्या असू शकते, ही सुद्धा एक बाब फार महत्त्वाची आहे. चला दोन्ही संघांचा एक 12वा प्रतिनिधी, दोन्ही संघांचे एक प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये येणं अनिवार्य असेल याची आपण दखल घ्या. पहिला चेंडू पडण्यापूर्वी दोन्ही संघांचा जर प्रतिनिधी आला नाही तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, याची आपण दखल घ्यायची. आपण चर्चा करत होतो रणनीतीबद्दल. 6 षटकांमध्ये किती धावा होईल याबद्दल चर्चा करत होतो. तेवढ्यातच आपल्याला एक इन्फॉर्मेशन मिळते की या स्पर्धेमध्ये 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तब्बल 107 इतक्या धावा सुद्धा कुठल्या गेल्या. मनसे बहिरेदेवी बहिरीचा पाडा या संघाने अफलातून खेळी करत अशा पद्धतीची किमया रचली आहे. त्याच्यामुळे फॅक्ट अँड फिगर्स याकडे सुद्धा आपण लक्ष देणार आहोत. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मनीष पाटील याच्या संघाने क्षेत्ररक्षण का स्वीकारलं हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि अगदी त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघावरती अर्थातच राजकुमार पाटील याच्या संघावरती बाबदे मांडवकार या संघावरती आता मात्र एक जबाबदारी असेल की पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपण हाणामारी करायची. जिथे जिथे संधी मिळेल त्या संधीचं सोनं करायचंय. सलामीची जोडी मैदानावरती जरूर आली आहे. सहा षटक 25 मिनिट्स अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन पंचांनी सुद्धा आपल्या घड्याळामध्ये फिट केलंय. आमच्या स्कोररने सुद्धा या ठिकाणी फिट केलंय, याची आपण दखल घ्यायची. गांधार ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय. गांधार पाटील या संघाचा खऱ्या अर्थानं संघ मालक, आणि नॉन स्ट्राईक एंडवरती राजकुमार संघ कर्णधार या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं ना तर मनीष पाटील यांच्या संघाने खऱ्या अर्थानं विशालला संधी दिली आहे आणि पंचांचा इशारा आलाय लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू फुलर लेन पद्धतीने कव्हरच्या दिशेने जरूर खेळून काढलाय. अगदी कार्पेटच्या आधारावरती माइंडसेट क्लिअर आहे की पहिल्या चांगल्या चेंडूंचा आपण सन्मान करायचा आहे. आणि क्रिकेट इज ऑल अबाउट रिस्पेक्ट. इफ यू आर गिव्हिंग रिस्पेक्ट यू आर टेकिंग रिस्पेक्ट. अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. गिव्ह अँड टेक क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे. विशालचा पहिला चेंडू चांगला होता, फुलर लेंथ होता. त्या चेंडूला कव्हरच्या दिशेने हलकीशी एक चिकी धाव सुद्धा घेतली गेली आणि फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडक्यात लक्षात घेऊयात. आपण पाहतोय डावखुरा फलंदाज ऑन स्ट्राईक आहे, ज्याला पॉईंट क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आहे. एक कव्हर आहे, एक एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये. दरम्यान या वेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टोलावलाय. नो डाऊट इट्स अ बाउंड्री. थँक्यू. राजकुमारने मात्र राजासारखा एक फटका केलाय. चांगल्या पद्धतीचा फटका या ठिकाणी आपण पाहतोय. थोडासा शफल झाला, एका पायावरती तयार झाला, चेंडूच्या उंचीला ओळखला गेला आणि तदनंतर मात्र चेंडूला एक अफलातून नजाकत बरा फटका आपण पाहतोय. कपिल तसं आपण पाहिलं ना तर डावखुऱ्या फलंदाजाचा बॅटिंगचा फ्लो बऱ्याच वेळेला आपल्याला आकर्षित करत असतो आणि राजकुमारने हे दाखवून दिलंय. का त्याला संघाचा कर्णधार केलाय, का त्याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे आणि त्याच बळावरती चांगली खेळी सुद्धा करतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू डायरेक्ट हिट झाला असता तर बरंच काही चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं.
मात्र इफ्स अँड बट्सची चर्चा या ठिकाणी जरूर केली जाईल. आपण पाहिलं तर मैदानावरची ही जोडी एका बाजूला अर्थातच गंधार पाटील, दुसऱ्या बाजूला राजकुमार पाटील, मामा भांजे, आणि अशा पद्धतीचं नातं मैदानावरती पाहायला मिळते. बऱ्याच वेळेला आपण जर पाहिलं ना तर यावेळचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली जाते, एक्स्ट्रा कव्हर. अर्थातच आपण पाहिलं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जरूर गेलाय आणि जोपर्यंत फील्ड होईल, फेक होईल, एक धाव सहज पद्धतीची आहे. गांधारचा हा फटका अजिबात कॅल्क्युलेट जर आपण गेला ना तर रिस्क जरूर होती, अजिबात नियंत्रण त्याच्या या फटक्यामध्ये जरूर नव्हतं. मात्र नशीब दैव बलवत्तर होतं, त्यामुळे बचावला गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र अंगलटी आलाय, कारण LBWचं जोरदार अपील झालंय. पंचाने ते फेरतळून लावलंय. त्यामागची दोन कारणं असू शकतात. एक, चेंडूची पिचिंग कट कुठे झाली आणि तदनंतर चेंडूचा इम्पॅक्ट काय होता हे फार महत्त्वाचं होतं. पंच यावेळी खऱ्या अर्थाने सांगून देत आहेत की हा चेंडू अपस्टम्पच्या बाहेर पकडला जातोय, त्यामुळे नॉटआउटचा इशारा, लेगबाय स्वरूपातली एक धाव आणि धावफलकावरती बदलाव. 8 धावसंख्या असताना पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू केवळ निर्धाव चेंडू होतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस 8 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. कपिल आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय की गोलंदाजाने टाकलेला फुलटॉस चेंडू फलंदाजासाठी सुवर्ण संधी असते. मात्र विशालच्या या षटकामध्ये त्याने जवळजवळ 2 फुलटॉस चेंडू टाकले आणि दोनही फुलटॉसवरती धावा आल्या नाही. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला जे फुलटॉस चेंडू असतात ते बऱ्याच वेळेला कुठेतरी एक जाळं टाकलं जातं, किंबहुना एक रणनीती आखली जाते आणि त्याच अनुषंगाने एक कॅल्क्युलेटिव्ह गोलंदाजीचा नमुना मैदानावरती विशालद्वारा पेश केला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, तसं पाहायला गेलो तर एक चांगली खेळी मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये राजकुमारकडनं एक चौकार आपण पाहिलाय, त्यानंतर विशालने चांगलं कमबॅक केलं, चांगले निर्धाव चेंडू टाकले आणि त्याच्यामुळेच का होईना खऱ्या अर्थानं कभी खुशी कभी गम अशा पद्धतीचा खेळ आतापर्यंत तरी मैदानावरती जरूर चालू आहे. सन्माननीय अमितजी नाईक यांनी पाहिलेलं हे स्वप्न आणि ते स्वप्न आपण सातत्यात मैदानावरती उतरताना आपण पाहतोय, ते म्हणजे खारेपाट प्रीमियर लीग, अर्थातच उत्सव तरुणाईचा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मनीष यावेळेला सज्ज झालाय. संघ कर्णधार स्वतः गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. गतवर्षी आपण पाहिलं तर मनीष पाटील याच्या संघानेच ही क्रिकेटची स्पर्धा जिंकली होती आणि यावर्षी सुद्धा त्याच उत्साहाने, त्याच आत्मविश्वासाने, नवीन रणनीतीने मैदानावरती उतरणार, यात सुद्धा तीळ मात्र शंका नाहीये. उळीत मैदानावरती कॅप्टन वर्सेस कॅप्टन, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. यावेळेला नजाकत भरा फटका, क्या बात है, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि तेच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. एक सुमधूर संगीत या ठिकाणी आपण पाहतोय. अमोल जाधव यांनी गायलेलं, संगीतबद्ध केलेलं हे गाणं आपण पाहतोय. एक अंध व्यक्ती ज्यांनी खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं संगीत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि खारेपाट विभाग अर्थातच खारेपाट प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गाला सुद्धा विनंती असेल की यूट्यूबवरती जाऊन त्यांची गाणीसुद्धा पहा. अफलातून गाणी आहेत, चांगली संगीतबद्ध केली आहेत आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळालं आहे. दरम्यान वळीत क्रिकेटच्या मैदानावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र मनीष पाटीलने दाखवून दिलाय क्लास, फलंदाज बाद. थँक्यू. क्रिकेट हा खऱ्या अर्थाने एक विक्षिप्त खेळ आहे मित्रांनो. आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला गेला आणि तदनंतर मात्र
मनीष पाटीलने आपला क्लास दाखवला, आत्मविश्वास दाखवला आणि फलंदाज राजकुमारला यावेळेला बाद सुद्धा केलेला आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईमध्ये फायनली बेस्ट खेळाडूने चांगला परफॉर्मन्स दाखवला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. धावफलकावरती नजर टाकली तर धावफलक डबल फिगरमध्ये 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. बाबदेव मांडवकार संघासाठी अजय वाघमारे हा खेळाडू या ठिकाणी सज्ज झालाय. एक डावखुरा फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा डावखुरा फलंदाज मैदानावरती आलाय. यावेळेचा चेंडू मात्र आपण पाहतोय नो बॉल घोषित करण्यात आलाय. चेंडूची उसळी अतिरिक्त होती. बिमर पद्धतीचा हा चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केलाय. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट या संकल्पनेवरती हा खेळ जरूर आपण पाहायला मिळतोय. नो बॉल आलाय, फ्री हिट आलाय, धावफलकांना आकार सुद्धा आलाय. 14 ऑन अ स्कोर बोर्ड. विकेट गेल्यानंतर अशा पद्धतीचा नो बॉल आलाय, त्यामुळे का होईना या मॅच मध्ये कलाटणी मिळू शकते. स्ट्राईक एंड वरती गंधार पाटील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जरूर आहे मात्र फ्री हिटसाठी होता. नशिबाने साथ दिली आहे असं म्हणावं लागेल आणि त्याचमुळे का होईना आपण पाहतोय ही एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावफलकावरती नजर टाकूयात. 15 ही धावसंख्या. 15 ऑन अ स्कोर बोर्ड. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, अशा पद्धतीचा हा क्रिकेटचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. मैदानावरती चारही दिशेने जर नजर टाकली ना तर निसर्गरम्य वातावरणाची खऱ्या अर्थानं कुठेतरी आपल्याला एक जिज्ञासा आणि कुतूहल वाटावं अशा पद्धतीच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. सभोवताली हिरवगार असं निसर्गरम्य वातावरण अलिबागला लाभलेलं खऱ्या अर्थानं एक दागिना म्हणावा लागेल आणि त्याच दागिन्यामध्ये आज खऱ्या अर्थाने याच खेळाचे आपण साक्षीदार आहोत. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात येतोय. आपण पाहतोय मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाला थोडंसं वाईड ठेवण्यात आलंय. त्याला स्क्वेअरलेगच्या दिशेने थोडंसं तैनात करण्याचा प्रयत्न केला जातोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक फाईन ठेवला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल मनीष पाटीलचं, कारण क्षेत्ररक्षक हटवलं आणि तदनंतर मात्र फलंदाज बाद होतोय. थँक्यू. मैदानावरती आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल मनीष पाटील यांच्या रणनीतीचं, स्ट्रॅटेजीचं, प्रेझेन्स ऑफ माइंडचं सुद्धा. आपण पाहिलं मिडविकेटचा क्षेत्ररक्षक फाईन ठेवण्यात आला होता. त्याने पाहिलं डावखुरा फलंदाज मैदानावरती आहे. आपण थोडी शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकू शकतो, फलंदाजाला अडचणीत टाकू शकतो आणि तदनंतर मात्र जी रणनीती मैदानामध्ये आखली गेली, डोक्यामध्ये आखली गेली आणि त्याच रणनीतीनुसार खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीची या ठिकाणी एक्झिक्युशन सुद्धा झालेलं आपण पाहतोय. फलंदाज बाद झालाय. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेत. 15 या धावसंख्येवरती 2 फलंदाज तंबूमध्ये परतताना आपण पाहतोय. स्वेटशीट कनेक्शनमध्ये बिघाड होता मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. चेंडू जाते कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी, इनोव्हेशन अँड यू अशा पद्धतीचा फटका. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेत जरूर पाहायला मिळतोय मात्र निर्जन स्थळी गेलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्नही केला जात नाहीये कारण क्षेत्ररक्षकांचा आविर्भाव, त्यांचा ॲटिट्यूड कुठेतरी फलंदाजांना एका धावेवरतीच तुम्हाला संतुष्ट राहावा लागेल असा एक इनडायरेक्ट संदेश दिला जातोय. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. 2 षटकांची समाप्ती अखेरीस धावफलकावरती आपण नजर टाकली तर 20 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना तर 8 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा आलेल्या सुद्धा आपण पाहिलंय, ज्याच्यामध्ये 2 चौकारांचा समावेश.
आपण पाहिलं राजकुमारच्या बॅटमधून एक चौकारला आणि तदनंतर मात्र गंधारने सुद्धा एक रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका खेळत एक चौकार लगावला गेला. त्यामुळे विकेट गेल्यानंतर सुद्धा धावा आल्यात आणि धावा येणं महत्त्वाचे आहेत. धावा कधी येत आहेत, कुठून येत आहेत, कोणत्या मार्गाने येत आहेत याला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे मित्रांनो. धावा येणं, धावांचं फ्लो न थांबणं यालाच क्रिकेटमध्ये महत्त्व दिलं जातं आणि त्यालाच अनन्यसाधारण महत्त्व सुद्धा प्राप्त झालंय. पॉवर प्लेचं बंधन या ठिकाणी जरूर हटलं गेलंय. आपण पाहिलं जिथे 2 क्षेत्ररक्षक केवळ 30 यार्डच्या बाहेर पाहायला मिळत होते ते आता मात्र बंधन हटणार आहे. फलंदाजांसाठी आता मात्र खऱ्या अर्थानं कसोटी असेल, परीक्षा असेल, ती म्हणजे चांगल्या पद्धतीचं टायमिंग साधत चेंडू सीमारेषा पार करायचे, अन्यथा सिंगल डबलवरती सुद्धा त्यांना विश्वास ठेवावा लागेल. गंधार पाटील ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय. सुबोध ऑन द नॉन स्ट्राईक. गंधारकडनं आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स आपण पाहिलाय. हा असाच परफॉर्मन्स जर शेवटपर्यंत राहिला तर एक चांगल्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन पाहायला मिळेल. गंधार ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती निमिष यावेळेला सज्ज झालाय. निमिष पाटील प्रतिस्पोर्ट्स नौकार संघातील एक महत्त्वपूर्ण खेळाडू ज्याने मोठेखानी फलंदाजी सुद्धा बऱ्याच अंशी आपल्याला दाखवली आहे आणि आता मात्र त्याला कामगिरी करायची आहे, ती म्हणजे गोलंदाजीमध्ये. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडूला या ग्लान्स पद्धतीने खेळला जातोय. फ्लिक पद्धतीचा फटका होता, चांगला फटका खेळला गेलाय. कौतुक करावं लागेल, थोडंसं रिप्ले जर आपण ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून पाहिलेला तर हा चेंडू वेगवान टाकला गेलाय. रिस्क पोझिशन आपण पाहिलं तर शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली गेली आणि तदनंतर मात्र चेंडूची मुवमेंट चांगल्या पद्धतीची सुद्धा झालेली आपण पाहिली. राईट एम ओव्हर द विकेट यावेळेला आपण पाहतोय गोलंदाजी पार्कवरती. डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका खेळून काढलाय. एक टेक्निकल तंत्रशुद्ध पद्धतीचा फटका आपण पाहतोय. फ्लिक ऑन द रिस्क ज्याला खऱ्या अर्थानं म्हणता येईल अशा पद्धतीची फटकेबाजी सिंगल डबलवरती सुद्धा विश्वास दर्शवला जातोय. आणि क्रिकेटमध्ये जितके चौकार षटकार देणं महत्त्वाचं असतं ना मित्रांनो, तितकेच सिंगल डबल सुद्धा फार महत्त्वाची मानले जाते आणि त्याचमुळे का होईना धावफलक 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तैनात होता. झेल सुटली जाते. षटक क्रमांक 30 मैदानावरती प्रगतीपथावर आहे. आपण पाहतोय जीवनदान जरूर या ठिकाणी मिळालंय. क्षेत्ररक्षकाचा आणखीन थोडासा चांगला एफर्ट जर झाला असताना तर वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. मोठा फटका खेळला जातोय मिडल ऑफ द बॅट. बॅटमधून मधुर आवाज. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. निमिषच्या गोलंदाजीवरती आता मात्र सुबोधच्या बॅटमधून एक खणखणीत दर्जेदार क्लासिकल फटका आपण पाहिलाय. ताकदीचा पुरेपूर वापर केला गेला. डिफेन्सिव्ह पद्धतीचा फटका. चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या आधारावरती जाताना आपण पाहतोय. क्रिकेटची एक वेगळी यशोगाथा आहे मित्रांनो. चौकार आल्यानंतर सिंगलवरती विश्वास दाखवला जातोय आणि हे फार महत्त्वाचं आहे. स्ट्राईक रोटेशनला फार महत्त्वाचं आहे, कारण षटकार आल्यानंतर फलंदाजाच्या अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झालेली असते. मात्र त्या ऊर्जेमध्ये कुठेतरी फलंदाज चुकी करतात असं आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. मात्र सुबोधने चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवले असं वाटत असतानाच बॅटची इनसाइड एज. चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषा पार 4 धावांसाठी. धन्यवाद आकाश. यावेळी आपण मंचावर पाहतोय अर्थातच सचिन डाकी मित्रमंडळ शिवबा हशिवरे यांचा संघ खेळतोय. मंचावर ते उपस्थित सुद्धा आहे आणि त्यांचे वडील सुद्धा उपस्थित आहेत. धन्यवाद. हे स्पर्धा पाहण्यासाठी तुम्ही आलात. शब्द सुमनाने तुमचं स्वागत करतोय. आणि यावेळी आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानात ड्रिंक्स बाईक पाहायला मिळते. आणि अर्थातच पुन्हा एकदा आजच्या दिवसात आपल्याला सुमधुर आवाज एक ऐकायला मिळेल. अर्थातच अलिबागचा बुलंद आवाज आकाशजी मांजरेकर यांच्या माध्यमातून आपण अलिबाग प्रीमियर लीग पाहिली. बऱ्याचशा पनवेल विभागामध्ये ते टुर्नामेंट करतात. तर अर्थातच मंथेचा ठाण्यावागा
सिद्धूजी म्हात्रे यांना विनंती करतोय की अर्थातच सचिन डाकी यांच्या वडिलांचं तुम्ही स्वागत करायचं आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त झालाय. युट्यूब फोकस करायचं आहे मंचावर. फोकस करायचं आहे की मंचावर फोकस करायचं आहे. कॅमेरा फोकस करा. तीन षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 34 ऑन अ स्कोर बोर्ड. हरेश सुर्वे मंचावर यायचं आहे. पेडांबे स्ट्रायकर संघमालक हरेश सुर्वे मंचावर यायचं आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं 34 धावा आल्यात. उर्वरित इनिंगमध्ये काय होणार याचा लेखाजोखा ऐकण्यासाठी आपण जाऊयात अर्थातच आपल्या विभागातील एक नामवंत समालोचक कपिलजी ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद आकाश सर. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे पुन्हा एकदा हरिपाठ प्रीमियर लीग पर्व दुसरे आणि खऱ्या अर्थानं आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच, पहिला सामना पाहायला मिळतोय. चौथं षटक घेऊन विशाल राणे. यावेळी मात्र कव्हर क्षेत्रात चेंडू जातोय. कार्पेटच्या सारे खेळाडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चुकीच्या जागी थ्रो जातोय, परंतु आपण पाहिलं तरी आज चेंडूवर मिळते ती एक धाव. खऱ्या अर्थानं पहिल्या 3 षटकामध्ये पाहिलं तर धावांचा जो ओघ होता, धावांचा वेग होता, तो अर्थातच 34 धावपर्यंत होती आणि या चेंडूवर मिळते ती एक धाव. गांधार स्वतः संघ मालक आहे आणि या संघामध्ये खेळताना चांगली बॅटिंग त्याच्यामार्फत पाहायला मिळाली पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा विशाल राणे विरुद्ध आपण पाहतोय गंधार. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट यावेळी पाहतोय आपण. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जातोय विकेट कीपरच्या हातात. अर्थातच निर्धाव चेंडू, डॉट चेंडू पाहतोय आपण. या सचिन डाकी मित्रमंडळ शिवबा हशिवरीचा कर्णधार अर्थातच मनीष, ज्याने स्टेट लेवल ॲडव्होकेट टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी केली होती. यावेळी मात्र बॉल इज इन एअर, फिल्डर अंडर इट अँड ट्रॅक्स इट सुपरबली. गंधार बॅक टू दी पवेलियन. डीजे धन्यवाद डीजे. एकच वादा सचिन दादा, अर्थातच सचिन दादाचा संघ मैदानात गोलंदाजीच्या भूमिकेत असताना यावेळी मात्र आकाश चेंडूचा विचार केला ना तर थोडासा फुलर लेनचा चेंडू होता, थोडीशी गती कमी होती. यावेळी मात्र थोडासा बॅटच्या साईडला चेंडू लागला. अर्थातच शॉर्ट कव्हरला फिल्डर तैनात होता, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. यावेळी मात्र त्या फिल्डरने कोणतीही चूक केली नाही, अचूकरित्या चेंडूला पकडलं आणि बाद केलं ते गंधारला. गंधारची जागा भरून काढण्यासाठी दीपराज नॉन स्ट्राईक एंडला. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. अर्थातच पप्पू चेंडू खाली जातोय. जोपर्यंत फील्ड करेल या चेंडूवर मिळते ती एक धाव. खऱ्या अर्थानं सुंदर गोलंदाजीचा नजारा यावेळी मात्र विशाल राणे मार्फत पाहायला मिळतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. गोलंदाजीचा विचार केला तर अर्थातच 10 ते 12 पावलांचं रनअप आहे पंचांच्या डाव्या बाजूने. अर्थातच राईट हँड ओव्हर द विकेट क्रिकेटच्या परिभाषेमध्ये त्याला म्हणतो. पुन्हा एकदा दीपराज वर्सेस विशाल राणे. फुलर लेनचा चेंडू यावेळी मात्र फ्रंट फुटला येऊन कव्हर ड्राईव्ह केलाय. तिथे फिल्डर तैनात होता, तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळी पाहायला मिळाली. दीपराज या चेंडूवर ऑफ दी मार्क होते. एका धावसंख्येने स्कोरबोर्ड हलतं राहते. अर्थातच 37 या धावसंख्येवर 37 धावसंख्या 3 विकेटच्या मोबदल्यात. चौथं षटक मार्गस्थ विशाल राणे राईट हँड ओव्हर दी विकेटने. यावेळी मात्र खोलपर टप्प्याचा चेंडू थोडासा यावेळी पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट लेग यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेला टटवण्याचा प्रयत्न केला होता. षटक समाप्त होते आणि या षटकाच्या समाप्तीनंतर अखेरीस यावेळी मात्र धावसंख्या पाहायला मिळते. ती धावसंख्या 37 3 विकेटच्या मोबदल्यात. डीजे
धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय. तोपर्यंत धावांची गती आहे ती थोडीशी कमी पाहायला मिळते. 10च्या सरासरीपेक्षा थोडीशी कमी पाहायला मिळते. यावेळी मात्र चांगली गोलंदाजी सचिन डाके मित्रमंडळ शिवबा हशिवरे या संघाच्या मार्फत पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मनीषचा विचार केला तर गेल्या वर्षाच्या मोसमातील KPL पर्व पहिल्यामधील विजेत्या संघाचा जो कर्णधार होता आणि यावेळी मात्र सचिन डाके मित्रमंडळ शिवबा हशिवरे या संघाचा कर्णधार पाहायला मिळते. मनीषचा विचार केला तर खऱ्या अर्थानं वैयक्तिक संघ जय शिरबा चिंचवली या संघाचा तो महत्त्वाचा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आणि यावेळी मात्र पाहायला मिळतंय सचिन डाके मित्रमंडळ शिवबा हशिवरे या संघाकडून गोलंदाजी करताना वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5वं षटक घेऊन राईट हँड ओव्हर दी विकेटने अर्थातच मुन्ना सर यांच्या डाव्या बाजूने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्कर्टेकच्या दिशेला जातोय. कर्पेटच्या सहारे खेळा जतीन चेंडू खाली येतोय. तोपर्यंत या चेंडूवर मिळते ती एकदा चांगला चेंडू होता. यावेळी मात्र फुलर लिनचा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा निर्णय जरूर मनीषने घेतला. थोडीशी गती कमी होती. यावेळी मात्र मिडल ऑफ बॅट चेंडू कनेक्ट झाला नाही, परंतु स्क्वेअरलेगच्या दिशेला जोपर्यंत जातोय तोपर्यंत या चेंडूवर मिळते ती एक धाव. अर्थातच धावसंख्येत गती 1ने वाढते. अर्थातच 38 धावसंख्या. प्रेक्षकांमध्ये दयानंदजी म्हात्रे अर्थात रुपम दादाचे वडील उपस्थित आहेत. त्यांनी मैदानावर मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं. यावेळी पाहतोय एक दणदणीत खणखणीत मसालेदार षटकार डीजे. धन्यवाद. सुबोध खऱ्या अर्थानं श्री गणेश पांथवणी संघाचा खेळाडू गेल्या वर्षीच्या मोसमामध्ये त्याच्या बॅटमधून एक अर्धशतकीय खेळी पाहायला मिळाली तो सुबोध. यावेळी मात्र मोठा फटका. गेंद मिली स्लॉट में और उसको पार किया पार्किंग लॉट में. दे धक्का घे छक्का डीजे. थैंक यू डीजे. ना इस पार ना उस पार, अब की बार गेंद जाएगी सीमा रेषा पार. 6-6-6 यावेळी मात्र सुबोध हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहायला मिळतोय. षटकार हॅट्रिक पहिली या स्पर्धेतील हॅट्रिक अर्थातच विपुल ठाकूरने पूर्ण केली. त्यानंतर अर्थातच अक्षय मिनमिनेने पूर्ण केली. त्यानंतर अर्थातच अबूने पूर्ण केली. यावेळी मात्र सुबोध हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. मनीष कमबॅकिंग डिलिव्हरी टाकण्याच्या हेतूने यावेळी म्हणतात स्लोअर पद्धतीचा चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू कार्पेटच्या सारे मिड विकेट क्षेत्रात खेळाय. तिथे फिल्डर जाईना ते थोडासा फंबल होतंय, परंतु या चेंडूवर कोणताही धोका पत्करण्याचा मानस पाहायला मिळाला नाही दीपराज आणि अर्थातच सुबोध मार्फत. कारण कॅल्क्युलेटेड क्रिकेट प्रमाणे म्हटलं झालं तर 3 चेंडूमध्ये 13 धावा आल्यात. चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. जी धावसंख्या 4 षटकामध्ये 37 होती ती धावसंख्येचा गती वाढवण्याचा जो प्रयत्न सुबोधने आणि दीपराजने केला त्यामध्ये ते सुद्धा यशस्वी होताना. परंतु पाहिलं गेलं तर दीपराजच्या बॅटमधून अजूनही कोणता मोठा फटका पाहायला मिळाला नाही. मनीष विरुद्ध दीपराज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातोय. शॉर्ट पॉईंटच्या दिशेला तिथं फिल्डर जाईनात आहे. अचूकरित्या चेंडूला पकडतोय दीपराज. बॅक टू द पवेलियन डीजे. धन्यवाद डीजे. यावेळी आपण पाहतोय क्रिकेट नियमावली नियम क्रमांक 33 कॉट आउट यावेळी पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं शॉर्ट पॉईंटचा फिल्डर थोडासा 38 सर्कलच्या बाहेर आला धावत आणि वेल जज चेंडूला केलं आणि अचूकरित्या पकडलं. जी विकेट महत्त्वाची होती ती पार्टनरशिप ब्रेक करायची होती ती पार्टनरशिप अर्थात मनीषने ब्रेक केली. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला आहे तो अलंकार. जय शिरबा चिंचवली संघाचा खेळाडू आहे आणि कशा पद्धतीने यावेळी मात्र बापदेव मांडवकर या संघाकडून खेळ पाहण्यायोग्य असेल. धावसंख्या आतापर्यंत 51, 4 विकेटच्या मोबदल्यात. सुबोध ऑन अ स्ट्राईक. हलक्या हाताने चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळते. तिथे सुमित चेंडू खाली जाते. जोपर्यंत फील्ड करेल या चेंडूवर मिळत आहेत त्या फक्त 1 धाव. 2 धावा घेण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु यावेळी मात्र अलंकार स्ट्राईकला राहतोय. तोपर्यंत पाहिलं तर षटक समाप्त होते आणि षटकाच्या समाप्तीनंतर अर्थातच धावा होतात त्या 52-52 लॉस ऑफ 4 विकेट्सचा डीजे.
धन्यवाद धन्यवाद डीजे. धावसंख्या 52, 4 विकेटच्या मोबदल्यात 5 षटक संपलेले आहेत, समाप्त झालेले आहेत. यावेळी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने सुंदर क्रिकेटचा नजारा पाहायला मिळाला. जी धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 होती, ती 5 षटकांच्या समाप्तीनंतर अर्थातच 52 धावा. जी धावगती अपेक्षित होती अर्थातच बापदेव मांडवकर संघाला, ती धावगती आतापर्यंत पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं सुंदर क्रिकेट यावेळी या षटकामध्ये सुबोधच्या बॅटमधून पाहायला मिळालं. यावेळी मात्र अंतिम 6 चेंडूंचा खेळ सामन्याच्या पूर्वार्धात आपण पाहायला मिळणार आहे. गोलंदाज जतीन. यावेळी या जतीनचा विचार केला तर KPL पर्वमध्ये अफलातून खेळी, अष्टपैलू खेळी ज्याने केली होती, परंतु त्याचा संघ क्वालिफाय झाला नव्हता. परंतु यावेळी मात्र पहिला सामना सचिन टाकी मित्रमंडळ शिवबा हाशुरेच्या संघातून खेळतोय आणि कशा पद्धतीने तो खेळेल हे पाहण्यायोग्य असेल. खऱ्या अर्थानं जतीनचा विचार केला तर जाखमाता परुडपाडासोबत जाखमाता परुडपाडाच्या मैदानावर त्याने अर्थातच 12 चेंडूमध्ये 43 धावांची झुंजार खेळी केली होती आणि वन हँडेडली मुकाबला जिंकवला होता तो अर्थातच मोरया ग्रुप खारपेडांबे संघाला. तो जतीन गोलंदाजी मार्कोट यावेळी मात्र पाहायला मिळते, ज्याच्या नावावर 6 चेंडूमध्ये 6 षटकारांचा विक्रम याच मैदानावर आहे. तो जतीन गोलंदाजी मार्कोट पाहायला मिळते. 3 ते 4 पावलांचा रनअप घेऊन शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा समाचार पुरेपूर घेतला. चेंडू यावेळी मात्र सीमा रेषा काढतोय 6 धावांसाठी. डीजे धन्यवाद डीजे. यावेळी मात्र सुबोध इज ऑन फायर असं म्हणता येईल, कारण मागच्या षटकामध्ये त्यांनी 2 षटकार लगावले होते. या षटकामध्ये सुद्धा तो शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूला थोडासा बॅकफुटला जातोय, चेंडू पूल करतोय मिड विकेट सेटर स्क्वेअर लेगच्या मध्ये. पुन्हा एकदा जतीन कमबॅकिंग डिलिव्हरी टाकण्याच्या हेतूने यावेळी मात्र लेग कट करतोय, स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. जोपर्यंत फील्ड होईल, थोडासा फिल्डर फंबल होत आहे तोपर्यंत या चेंडूवर मिळत आहेत त्या. दुसऱ्या धावेसाठी जरूर प्रयत्न केला होता अलंकार, रनआउट स्वरूपात बाद. डीजे धन्यवाद डीजे. यावेळी आपण पाहतोय नवीन वर्षाचं स्वागत खऱ्या अर्थानं पोंग्यांच्या आवाजाने होत आहे. खऱ्या अर्थानं सुंदर प्रेक्षक वर्ग यावेळी लाभलाय. आपल्याला खरीपाट प्रीमियर लीगमध्ये सुंदर क्रिकेट सुद्धा सुबोधच्या बॅटमधून पाहायला मिळते. तत्पूर्वी आपण पाहिलं अंतिम स्लॉग ओव्हरमध्ये 2 चेंडूवर 7 धावा आणि 1 विकेट जरूर रनआउट स्वरूपाची आलेली आहे. या उर्वरित 4 चेंडूंचा खेळ प्रगतीपथावर असताना कशा पद्धतीने जतीन गोलंदाजी करेल आणि सुबोधचा काही मानस असेल. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. यावेळी मात्र विकेट किपरला चकवते. पंचांनी इशारा केलाय की नो. खऱ्या अर्थानं पंचांनी फेकीचा स्वरूपात गोलंदाजाला काढलेला आहे. खऱ्या अर्थानं मुन्नाजी पठाण सर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत. अतिशय तत्पर पंच. धावसंख्या 60 झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा बॉल असेल आणि उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजीमध्ये चेंजेस जरूर होणार, कारण आक्षेप घेतला अर्थातच पंचांनी सुद्धा आणि त्यावर खऱ्या अर्थानं गोलंदाज चेंज केलाय. जतीनवर आक्षेप घेतला, त्यानंतर गोलंदाजी मार्कवर येतोय सुमित. अर्थात चांगली गोलंदाजी करतोय जयश्वरबा चिंचवली संघाकडून. यावेळी मात्र सचिन डाके मित्रमंडळ शिवबा हाशुरेच्या संघातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं KPL दुसरंमध्ये स्वागत करूया आणि हा चेंडू असेल तो फ्री हिटचा. लॉर्ड फुलटॉस पद्धतीचा चेंडू कार्पेटच्या सहारे मिड विकेट सेटर खेळायला तिथे फिल्डर जायनात आहे. जोपर्यंत फील्ड करेल या चेंडूवर मिळत आहेत त्या फक्त 1 धाव. चांगला चेंडू यावेळी मात्र पाहायला मिळाला. या चेंडूमध्ये थोडीशी गती होती. लॉर्ड फुलटॉस पद्धतीचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु प्रयत्नात असफल जरूर झाला, परंतु या चेंडूवर मिळाली 1 धाव. नितेश उर्फ मोन्या ऑन स्ट्राईक पाहायला मिळते. बापदेव मांडवकर संघाचा खेळू यावर मात्र आपल्या गावातील संघातून खेळायला पाहायला मिळते. पुन्हा एकदा
ऑर्डर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्टेट ड्राईव्ह चेंडू करण्याचा प्रयत्न केला. चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट शेटला जाते. तिथे पुन्हा एकदा फिल्डर येतोय, आरामात पद्धतीने चेंडू अडवते. जोपर्यंत फील्ड करेल एक धावेची बढोतरी या संघाच्या खात्यामध्ये होते, खेम्यामध्ये होते. तोपर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आत्तापर्यंत 62. सुबोध 3 षटकारांसह स्ट्राईक एंडला खेळतोय. कशा पद्धतीने उर्वरित चेंडूंचा खेळ खेळेल पाहण्यायोग्य असेल. चांगला शॉट, यावेळी मात्र विकेट कीपरचं कौतुक करावं लागेल. लाजवाब कॅच डीजे. धन्यवाद डीजे. यावेळी आपण पाहतोय उर्वरित एक चेंडूंचा खेळ प्रगतीपथावर असताना खऱ्या अर्थानं आकाश विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. खूप उंच चेंडू उडला होता आणि रोहित जो विकेट किपर आहे, खऱ्या अर्थानं रोहितचा विचार केला तर खारेपाटातील एक उत्तम दर्जाचा कॅल्क्युलेटेड क्रिकेटर ज्याला म्हणतात तो रोहित यावेळी मात्र पाहायला मिळते. वेल कॅप्टनशिप त्याची खूप सुंदर असते. तो यावेळी मात्र नवीन फलंदाजाला चेंडू घेऊन येते सुमित. मोठा फटका खेळताय मिड विकेट क्षेत्राला. चेंडू सीमा रेषा पार, अंतिम चेंडूवर येतोय हा दणदणीत षटकार डीजे. धन्यवाद डीजे. मिड विकेट क्षेत्रातून ज्या प्रेक्षकांनी चेंडू आणून दिला धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा नवीन प्रेक्षकांसाठी, यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या नवीन प्रेक्षकांसाठी यावेळी नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. हे वर्ष तुम्हाला आनंदाचं जावं, भरभराटीचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. यावेळी आपण पाहिलं तर अंतिम चेंडूवर खऱ्या अर्थानं सुंदर शॉट पाहायला मिळाला. धावसंख्या 68 झाली. 68. 69 धावांची गरज असेल. खऱ्या अर्थानं या 69 या आकड्याकडे बघितलं तर उलटं बघितलं आणि सुलटं बघितलं तरी तेवढाच आकडा असतो. यावेळी मात्र 69 धावांची गरज असेल. निर्धारित 6 षटकांमध्ये 36 चेंडू 69 धावांचं आव्हान असेल. यावेळी सामन्याच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा मी घेऊन जातोय अर्थातच अलिबागचा बुलंद आवाज अर्थातच आकाशजी मांजरेकर यांच्याकडे. नाणेफेकीसाठी या ठिकाणी पुकारतोय पेडांबे स्ट्रायकर्स विरुद्ध सिद्धेश स्पोर्ट्स मांडवखार. चला दोन्ही संघाचे गडाधार आपण नाणेफेक कक्षामध्ये येऊन आपण नाणेफेक करायचे. धन्यवाद आकाश. सिद्धेश्वर मांडवकर संघनायक आणि अर्थातच पेडांबे स्ट्रायकर कर्णधार यावेळी मात्र टॉस बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहेत. अर्थातच रूपम म्हात्रे आणि गिरीश यावेळी मात्र कर्णधार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यानंतरचा सामना होणार आहे. सचिन डाकेजी यांच्या हस्ते या सामन्याचं नेक्स्ट मॅचचं नाणेफेकी टॉस करून घेणार आहोत. सचिन डाकी अर्थातच हशिवरे गावचं एक उभरतं असं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून एक संघ खेळताना पाहायला मिळतोय. दादा स्टेजवर या. विनंती असेल रूपम म्हात्रे आणि अर्थातच गिरीश तुम्हाला विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. तुमच्या समवेत अर्थातच सचिन डाकी हे मान्यवर उपस्थित आहेत. यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होत आहे. चला सलामीची जोडी त्वरित पाठवायची. अर्थातच गिरीशने अर्थातच सिद्धेश्वर मांडवकर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. गिरीश काय निर्णय असेल तुमचा? शक्यतो आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा विचार करू. खऱ्या अर्थानं KPL पर्व दुसरे
त्यामध्ये सिद्धेश्वर मांडवकर संघाचा तू कर्णधार आहेस. काय सांगशील आपल्या संघाबद्दल? खरं तर आमचे सगळे प्लेईंग 11 आणि 14 प्लेयर एकदम चांगले टचमध्ये आहेत आणि आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद गिरीश. अजून एक प्रश्न असेल. खऱ्या अर्थानं KPL पर्व दुसरे आणि भव्य दिव्य आयोजन अमित दादा नाईक यांच्या माध्यमातून तुला पाहायला मिळते. काय सांगशील या आयोजनाबद्दल? खरं तर गेले 4-5 महिने जे आयोजक होते 7 जण, त्यांनी तर भरपूर एकदम मेहनत केलेली आहे. त्यानंतर अमित दादा यांनी पाठीराखा राहून पूर्ण महिनाभर त्यांच्या पाठीशी राहून हे आयोजन एकदम भव्य दिव्य केले असे आणि शक्यतो लास्टच्या 3 दिवस तर पूर्ण एकदम कडक असे आयोजन केले त्यांनी. धन्यवाद गिरीश. तुला तुमच्या मॅचसाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद. ओव्हर टू यू आकाश. वळीयात मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय उत्तरार्धाच्या खेळाला या ठिकाणी जरूर सुरुवात झाली आहे. सलामीला आपण पाहिलं, या आधीच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर संघ कर्णधार अर्थातच राजकुमार आणि गंधार यांनी चांगली जोडी दिली होती आणि आता मात्र त्याच पद्धतीची एक दिमागदार खुमकेदार फलंदाजी मैदानावरती करणं गरजेचं असेल. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन सचिन डाकी मित्रमंडळ अर्थातच शिवबा हशिवरे यांच्या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. रोहित आणि अर्थातच निमिष पाटील ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पाटील बंधू अर्थातच आपल्याला पाहायला मिळते. वळीयात मैदानाच्या दिशेने पहिला चेंडू यावेळेला मात्र लॉफ्टेड पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू मिड ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कारण मिडॉनचं अर्थातच लॉंगॉनचं क्षेत्ररक्षकाने कव्हर केलं ते म्हणजे अर्थातच लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण आणि चांगल्या पद्धतीचं कव्हरअप म्हणावं लागेल. लॉफ्टेड फटका होता, त्याचा पुरेपूर या ठिकाणी फायदा उचलला जातोय. तंत्रशुद्ध पद्धतीची फटकेबाजी आपल्यात सुद्धा आहे. टेनिस क्रिकेट जरी असेल तरी सुद्धा आपल्यामध्ये टेक्निकॅलिटी आहे हे खऱ्या अर्थानं या खारेपाट प्रीमियर लीगमुळे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिले तर काही फटके अर्थातच राजकुमारच्या माध्यमातून पाहिले. यावेळेला मात्र निमेशच्या बॅटमधून धडाकेबाज दमदार पछाडलेला फटका, चेंडू सीमारेषा पार चौकार. थँक्यू. यावेळेला आपण पाहिलं दीपराजच्या गोलंदाजीवरती हाणामारी करायला सुरुवात केली. निमेशने त्याचा क्लास दाखवून दिलाय आणि पुन्हा एकदा एक मोठा फटका, लॉफ्टेड फटका, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. आउटफील्डमुळे का होईना मात्र चेंडू मैदानाच्या आत राहिलाय. नशीब बलवत्तर होतं आणि त्याचमुळे का होईना या 2 धावा वाचल्यात. हे सुद्धा एक कटू सत्य मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल कारण धावफलकावरती नजर टाकली तर 7 ही धावसंख्या आपण पाहतोय. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्या पाठलागाचा पिछा कशा पद्धतीने केला जाईल कारण जवळजवळ 11.5ची सरासरी प्रतिषटक राखायचे. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा फटका. कलेक्शन थोडंसं चुकलंय आणि त्याचमुळे का होईना फलंदाज यावेळेला रोहित बचावलाय असं सुद्धा म्हणावं लागेल. पहिलं षटक मैदानावरती जरूर प्रगतीपथावरती आहे. 7 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन बऱ्याच वेळेला कुठेतरी आपल्याला हवीशी वाटते. मग ते अगदी आपण पाहिलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सौरभ गांगुली सचिन तेंडुलकर यांची जोडी आपल्याला आवडली होती. त्यानंतर आपण पाहिलं तर गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांची जोडी आपल्याला आवडली आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये रोहित शर्मा शिखर धवन ही सुद्धा जोडी आपल्याला हवीशी वाटते. त्यामुळे लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन असेल ना तर गोलंदाजाला आपली रणनीती बदलावी लागते. क्षेत्ररक्षकांना थोडीशी कुठेतरी आतला बदल करताना सुद्धा आपण बऱ्याच वेळेला पाहतो. यावेळेला फुलर लेन पद्धतीचा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जरूर ट्रॅव्हल करतोय. जोपर्यंत फील्ड होईल फेक होईल 1 धाव सहज पद्धतीने पूर्ण केलेली आपण पाहतोय. रनिंग बिटवीन द विकेटला महत्त्व दिलं जाते. ही एक धाव महत्त्वाची होती. त्याच्यामागचं कारण असं होतं की निमिषला पुन्हा एकदा नवीन षटकामध्ये स्वतःकडे स्ट्राईक घ्यायची होती आणि क्रिकेटमध्ये अशी विषुभूची वृत्ती आपण बऱ्याच वेळेला पाहतो आणि अशा पद्धतीची रणनीती सुद्धा फार महत्त्वाची असते. स्ट्रॅटेजीज फार महत्त्वाची असते कारण ज्या फलंदाजाला लय सापडलेली असते ना त्या फलंदाजाकडे जितकी स्ट्राईक जाईल तितके त्याचे चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात.
कालच्या मॅचमध्ये अर्थात आपण पाहिलं, कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं कालचा दिवस गाजवला तो म्हणजे अबूने, ज्याने धडाकेबाज फलंदाजी केली. मैदानाच्या सभोवताली चहूकडे त्यांनी चांगल्या पद्धतीची दिमाखीदार फटकेबाजी केली आपल्याला पाहायला मिळाले. या स्पर्धेच्या निमित्तानं निवृत्तीदादा मला एक स्टेटमेंट जरूर मांडायचे आहे. या स्पर्धेमुळे कालच्या अबूच्या इनिंगमुळे अख्ख्या महाराष्ट्रभर अबू आता मात्र अबूचं वादळ झंझावत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण त्याने केलेली खेळी ना ही एक असाधारण खेळी आहे. ही अशा पद्धतीची खेळी ना सरळपणाने आपल्याला नेहमी कधी पण बघायला मिळत नाही. त्याच्यामुळे फार महत्त्वाची खेळी होती. धन्यवाद आकाश. मंचावर उपस्थित आहेत रुपम म्हात्रे याचे वडील सामना पाहण्यासाठी जरूर आलेले आहेत. यांचं स्वागत अर्थातच आदित्यजी पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. धन्यवाद काका, ही स्पर्धा पाहण्यासाठी तुम्ही आलात आणि तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. ओव्हर टू यू आकाश. थँक्यू सो मच. यात पुन्हा एकदा मैदानावरती अलंकार गोलंदाजी मार्कवरती सज्ज. अलंकारचा पहिला चेंडू यावेळेला मात्र पुलर लेन पद्धतीचा होता, बिमर पद्धतीचा होता आणि पंचांनी या चेंडूला नो बॉल घोषित केलाय. आणि नो बॉल म्हटलं की फ्री हिट सुद्धा येणार आहे. अलंकार हा एक दागिना असतो, मात्र अलंकारचा पहिला चेंडू थोडा मात्र दिशाहीन पाहायला मिळाला आणि पंचांनी या चेंडूला नो बॉल घोषित केले. एक्स्ट्राची धाव कुठेतरी पथ्यावरतीच पडली असेल असं खऱ्या अर्थानं सचिन डक्की मित्रमंडळ जरूर म्हणेल. कारण धावफलकावरती बदलाव पाहायला मिळतोय. 9 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. निमिषला फुलटॉस चेंडूचा समाचार घेता आला नाहीये. फ्री हिटचा चेंडूवरती सुद्धा तितकंच कॉम्बिनेशन, कलेक्शन, एक्झिक्युशन चांगलं पाहायला नाही मिळालंय. मात्र पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला चेंडू नो बॉल घोषित करण्यात आलाय. विवादास्पद गोलंदाजी या पद्धतीने गोलंदाजाला या ठिकाणी बाद केलेला आपण पाहतोय. विवादास्पद चेंडू या ठिकाणी आपण पाहिला आणि पंचांनी चांगल्या पद्धतीचे पंचगिरी आजपर्यंत या मैदानावरती आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय अर्थात MCAची ऑफिशियल अंपायर्स खऱ्या अर्थानं मुन्ना पठाणजी, जय पवार आणि तदनंतर सुबोध खडसे यांच्या निमित्तानं चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते, जे खऱ्या अर्थाने MCAच्या पॅनलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्यांची चांगली पंचगिरी आपण बऱ्याच वेळेला पाहिली आहे. आणि जय पवार आपण पाहिलं तर एक चांगलं मोठं नाव जरूर आहे पंचांच्या भूमिकेमध्ये, ज्यांना आपण नेहमीच पाहत असतो. नो बॉलचा चेंडू आलाय. कपिल ज्या वेळेला असे नो बॉल पडलेत ना, संघ कर्णधार बऱ्याच वेळेला पेचात सापडलाय की अशा वेळेला गोलंदाजी दिली तर कोणाला दिली जावी. त्यामागचं कारण असं आहे की अलंकारचा पहिला चेंडू सुद्धा नो बॉल आला आणि हा चेंडू सुद्धा नो बॉल आलाय. याचा अर्थ काय, तर संपूर्ण 6 चेंडू टाकण्यासाठी आपल्याकडे एक एक्स्ट्राचा गोलंदाज आहे का, किंबहुना पार्ट टाइम गोलंदाज आपल्याकडे आहे का, हे सुद्धा फार महत्त्वाचं मानलं जातं. कपिलजी आपण याच्या आधी सुद्धा बऱ्याच वेळेला पाहिलंय, पार्ट टाइम गोलंदाज बऱ्याच वेळेला कुठेतरी कामी सुद्धा येतात आणि यशस्वी सुद्धा होत असतात. असं तर होणार नाही ना, असे बरेचसे प्रश्नचिन्ह घेऊन मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती नितेश सज्ज झालेला आपण पाहतोय. जितके एक्स्ट्राचे धावा येतील तितका आपला संघ अडचणीत जाईल, हे कॅल्क्युलेशन सुद्धा मैदानावरती लक्षात घेणं फार गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवरती नितेश यावेळेला सज्ज झालाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफूटवरून चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅटची अपर एज घेत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जरूर गेलाय, मात्र हा चेंडू फ्री हिटचा होता. त्याचमुळे का होईना कुठेतरी आनंदावरती दुधात माशी पडावी अशा पद्धतीचा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालाय. एका क्षणाला वाटलं होतं आनंदी आनंद होईल, मात्र फ्री हिटचा चेंडू जरूर होता. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर हातभर बाहेर वळतोय आणि त्याचमुळे का होईना फलंदाज आपण पाहतोय कभी इधर चला कभी उधर चला, जाने कहा मैं किधर चला असं म्हणावं लागेल. कारण आपण पाहतोय रोहित यावेळेला बॅक टू बॅक चेंडू निर्धाव खेळतोय. 11 ही धावसंख्या धावफलकावरती असताना आपण पाहतोय एक अपील जरूर झालंय, मात्र त्या अपिलामध्ये तथ्य नाही हे पंचांनी आपण या ठिकाणी ओळखले. मैदानाच्या सभोवताली आपण पाहिलं तर रसिक मायबाप प्रेक्षक हळूहळू जमा होत आहेत. पिप्पाण्या शिट्या यांचा आवाज मैदानावरती आपल्याला घोषताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं एक वेगळं धंदू आहे मित्रांनो.
ज्या वेळेला शिट्ट्या आणि पिप्पाण्या वाजतात ना त्यावेळेला मैदानावरती खेळाडूंना आणखीन प्रेशर पाहायला मिळतं आणि त्या प्रेशरमधून जो वर येणारा खेळाडू असतो ना तो कुठल्याही पद्धतीच्या सिच्युएशनमध्ये खेळू शकतो. दरम्यानचा चेंडू लॉफ्टेड फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळून काढलाय. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लासिकल चार्मिंग फटका 4 धावांसाठी. थँक्यू. यावेळेला मात्र रोहितने सुद्धा दाखवून दिलं की काही चेंडूंची वाट पाहायची असते तर काही चेंडूंची वाट लावायची असते. यावेळीचा चेंडू गुडलेंथ पद्धतीचा चेंडू चांगला स्पॉट केला होता. स्वेच्छित पद्धतीचा फटका चांगलं कनेक्शन झालंय. पुन्हा एकदा वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. वन टू गोचा इशारा जरूर पाहायला मिळेल. धावफलकावरती नजर टाकली ना तर आमचे गुणलेखक मित्र आम्हाला कळवतात 19 ही धावसंख्या आणि एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. आपण जर पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं ना तर पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. आतापर्यंतची ही इनिंग सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करते असं म्हणावं लागेल. तर अगदी त्याच वेळेला आपण पाहतोय रोहितकडे स्ट्राईक आहे. रोहितने लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार लगावले आणि त्यात तिसरी भर करतो की काय आणि त्याच पद्धतीवरती शिक्कामोर्तब केला जातोय. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू. कपिलची किती विलक्षण खेळ आहे बघा. अलंकारचे चेंडू विवादास्पद होती त्याच्यामुळे त्याला बाद केला. नितेश गोलंदाजीला आला त्याने पहिले 3 चेंडू निर्धाव टाकले. शेवटच्या 3 चेंडूंवरती चौकार दिले गेले. त्यामुळे काय कमावलं काय गमावलं याचं कॅल्क्युलेशन थोडं विभिन्न जरूर पाहायला मिळतंय. जशाच तसं ठगास ठग आणि कसं उत्तर दिलं जावं ईट का जेव्हा पत्थर से अशा पद्धतीची रणनीती मैदानावरती आपण पाहतोय. जिथे धावफलकावरती नजर टाकली ना ती आता मात्र धावफलक 23 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा आल्या होत्या. आतापर्यंत 3 धावांनी सचिन डाकी मित्रमंडळ शिवबा हशिवरे संघ कुठेतरी आगेकूच करताना आपण पाहतोय. मात्र क्रिकेट हा एक विक्षिप्त विभिन्न असा खेळ आहे मित्रांनो जिथे कधी काय आणि कशासाठी होईल याचा काही नेम नसतो. ओळीयात मैदानावरती जिथे स्ट्राईक एंडवरती डावखुरा फलंदाज निमिष यावेळेला सज्ज झालाय. निमिषने त्याचा क्लास दाखवून दिलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला आणि त्यानंतर सिंगल डबलवरती सुद्धा विश्वास दाखवलाय आणि हे सुद्धा फार महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो दीपराज सज्ज झालाय. यावेळेला निमिषचा फटका चुकलाय. खऱ्या अर्थानं फटका चुकला असं म्हणावं लागेल कारण लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. मात्र चेंडूची उंची थोडीशी सरप्राइझिंगली त्याच्यासाठी पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र केवळ एकेरी धाव. स्ट्राईक रोटेशन जरूर आहे. दीपराज वैयक्तिक दुसरं षटक घेऊन जरूर आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. अगदी आखूड शरीरयष्टी असलेला खेळाडू. मात्र चेंडूची पेस आपण जर पाहिली ना तर एक चांगली आहे. लाईन आणि लेन सुद्धा चांगली पाहायला मिळाली कारण पहिल्या षटकामध्ये त्याने केवळ 8 धावा दिल्यात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली ना तर विकेट किपरच्या पाठीमागे एक लॉंगस्टॉप क्षेत्ररक्षक शॉट सजवण्यात आलाय. एक शॉट थर्डमॅन क्षेत्ररक्षक सजवण्यात आलाय आणि तदनंतर आता मात्र आपण पाहतोय एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक शॉट ठेवण्यात आलाय. डीप पॉईंट पाहायला मिळतोय आणि तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक शॉट ठेवण्यात आलाय. मोठा फटका एक नजाकत भरा फटका होता. क्षेत्ररक्षणामध्ये बिघाड जरूर झालाय. पाय सरकलेले सुद्धा आपण पाहतोय. आशा करूयात की जास्तीची दुखापत झाली नसेल. केवळ 1 धाव मिळणार आहे. नशीब चांगलं होतं असं म्हणावं लागेल रोहितचं. निमेशच्या बॅटमधून केवळ 1 धाव पाहायला मिळाले. कॅच पकडली असती तर वेगळं रंगरूप पाहायला मिळालं असतं. मात्र कॅच सुटली गेली आहे. जीवनदान या ठिकाणी मिळताना आपण पाहतोय.
25 धावा धावफलकावरती लागल्यात. 25 ऑन स्कोरबोर्ड, जिथे विजयासाठी 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. प्रतिषटक 11.33 ची या ठिकाणी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि हा पाठलाग कशा पद्धतीने होणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागून जरूर राहिलंय. निमिष पुनश्च एकदा आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. स्ट्राईक एंडवरती रोहित सज्ज आहे. मोठा फटका, नो डाऊट, दॅट्स अ बिग मॅक्झिमम मॅसिव्ह मॉन्स्टरस फटका, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. थँक्यू. 31 ऑन स्कोरबोर्ड, 31 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. रोहितच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू हवेत पाहायला मिळाला. यावेळेला क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केली नाही आणि फलंदाज यावेळेला मात्र बाद ठरतोय. थँक्यू. 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 वळीयत मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी जरूर मिळालाय. खारेपाट विभागातील आणखीन एक समालोचक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. निशांत पाटील यांचं या ठिकाणी आपण खारेपाट प्रीमियर लीग 2021-22 यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वळीयत मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी दीपराजला मिळालाय. कसा बसा मिळाला असं म्हणावं लागेल, कारण मोठी फटकेबाजी येत होती आणि आता मात्र आपण पाहतोय रोहितच्या रूपानं एक मोठा मासा गळायला लागलाय. वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती तो बाद जरूर झालाय. दीपराज आपल्या गोलंदाजीचा झंझावत पुन्हा एकदा घेऊन सज्ज जरूर झालाय. निमेशच्या बॅटमधून एक फटका आलाय मिडविकेटच्या दिशेने. चेंडू कॅपमध्ये जरूर आहे, मात्र चेंडू जोपर्यंत गॅदर केला जाईल, फेक केला जाईल, एक्झिक्यूट केला जाईल तोपर्यंत अगदी गार्डनमध्ये फिरावं त्या पद्धतीने लिलिया पद्धतीची एक धाव घेतली जाते. धावफलकावरती बदलाव पाहायला मिळेल. 32 ऑन स्कोरबोर्ड. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. संघ कर्णधार मनीष पाटील यावेळेला सज्ज झालाय. मनीष पाटील एक अष्टपैलू खेळाडू. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजांना आमंत्रण, ज्याचा दोन्ही हातांनी केलाय स्वीकार. चेंडू सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद डीजे. मिड विकेट क्षेत्रात चेंडू गेलाय. प्रेक्षकांच्या मधून चेंडू आणायचा आहे, विनंती असेल. तत्पूर्वी आपण मैदानात पाहतोय ड्रिंक्स बाईक मैदानात गेलेली आहे. यावेळी प्रेक्षकांमध्ये ग्रुप ग्रामपंचायत रेवसचे सदस्य अजितजी पाटील प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल अजितजी पाटील तुम्हाला मंचावर येऊन बसायचं आहे. व्हॉट यू आकाश. मनीष पाटील हे एक नावाचं कॅपिटल आहे मित्रांनो, जे मार्केटमध्ये आणि मैदानावरती ज्या ज्या वेळेला आलंय ना त्या त्या वेळेला त्याने खऱ्या अर्थानं आपल्याकडे असलेला स्टॉर्मिंग क्लासिक दाखवला. या ठिकाणी आपण पाहिलं दीपराजकडनं चुकी झाली, चेंडू फुलटॉसमध्ये कन्वर्ट झाला आणि त्याचं खऱ्या अर्थानं अगदी नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट प्रमाणे त्याने त्याचा स्वीकार केलाय. संघ कर्णधार का आहोत आपण या स्पर्धेमध्ये, आपला का नावाचा गाजा वाचतोय हे त्याने खऱ्या अर्थानं दाखवलंय. षटक क्रमांक 30 मैदानावरती समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 38 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय.
पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 15 धावा आल्या. त्यामुळे पॉवर प्ले असो नसो आपल्याला काही फरक पडत नाही. अशा पद्धतीचा काहीसा ॲटिट्यूड सचिन डाके मित्रमंडळ शिवबा हशिवरे या संघाचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 38 धावा जमा झाल्यात. आता मात्र आवश्यकता असणार आहे उर्वरित 18 चेंडूंमध्ये 31 धावसंख्येची. आने वाले 18 गेंदे जीत के लिए 31 रनों की जरूरत. आणि असं असताना आपण वळूयात या सामन्याचं उत्तरार्धाकडे. निशांतजी पाटील यांच्याकडे आपण वळूयात, जे या सामन्याचं या स्पर्धेचं उत्तरार्ध जरूर आपल्याला कळवतील. धन्यवाद. धन्यवाद आकाश. नक्कीच मित्रांनो, आपण पाहतोय की आकाश मांजरेकर यांचं सुरेख असं समालोचन. तर आपण मैदानामध्ये वळतोय जेथे 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. तर समीर म्हात्रे चौथं षटक घेऊन लेट कट केला होता निमिषने, मात्र निर्धावाचा चेंडू यावेळेस आपण पाहिलं तर खारेपाट प्रीमियर लीग दुसरे पर्व आणि सर्व खारेपाटवासीय एकत्रित सर्व असं म्हणू शकतो आपण. युनिटी ऑफ सिम्बॉल या खारेपाटचं एकात्मता दाखवण्याचा प्रयत्न या खारेपाट लीगच्या मार्फत आपण मैदानात पाहतोय की खारेपाटातील क्रिकेट खेळाडूंना एक भव्य असं व्यासपीठ. तर निमिष यावेळेस फुलटॉस चेंडूवर मोठा फटका खेळतोय. चेंडू होतोय डीप स्क्वेअरच्या दिशेला, बिग सिक्सर येतोय. धाव होत आहेत त्या 44. थँक्यू डीजे. तर समीर आला होता चौथं षटक घेऊन आणि समीरच्या षटकामध्ये आपण पाहतोय सलामीला आलेला निमिष आता मात्र आक्रमक होताना दिसतोय. सचिन डाकी मित्रमंडळ शिवबा हशिवरे या संघाकडून आपण पाहतोय की 68-69 धावांचं लक्ष्यला चोख उत्तर देताना सध्या आपला फलंदाज. या चेंडूवर पूर्णपणे समीर दिशा भरकटतोय. पंत सांगतात हा चेंडू स्क्वेअर. अवांतर स्वरूपात 1 धाव येते. धावा होत आहेत त्या 45. नक्कीच आपण पाहतोय की अलिबागचा बुलंद आवाज आकाशची मांजरेकर ह्यांच्यासमवेत मला वाटतं मी 2016मध्ये समालोचन केलं होतं. त्यानंतर खूप वर्षांनी एकत्रितपणे भेटतोय बालवीर चषकाच्या नंतर. यावेळेस आपण पाहतो या चेंडूवर चांगलं कमबॅक पाहायला मिळते ते समीरच्या मार्फत, जेथे निमिषसारखा तडाखेबंद सलामीर माघारी जातोय. धावत आहेत त्या 45. थँक्यू डीजे. तर आपण पाहतोय की एक डावपुरा फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय विशाल राणे येतोय मैदानामध्ये. एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते ती शिवबा हशिवरे या संघाकडून. विशाल राणे जोरदार मारण्याचा प्रयत्न करतो. चेंडूच्या सुबोधच्या हातामध्ये काऊ कॉर्नरच्या दिशेला क्षेत्ररक्षण केलं ते 1 धाव मिळते. या एका धावेने विशालचं खातं उघडते. धावा होत्या त्या 46. मित्रांनो आपण पाहतोय मैदानामध्ये 1 डाऊन बॅट्समन आला होता मनीष पाटील. नक्कीच मित्रांनो मनीष जगन्नाथ पाटील पेशाने वकील असलेला खेळाडू. मित्रांनो जर विचारलं खारेपाट विभागातील कॅप्टन कूल कोण, तर नक्कीच मनीषचं नाव अग्रस्थानी असेल. शांत खेळ, अगदी आपली फलंदाजी असो गोलंदाजी असो त्यामुळे त्यानेच तो उत्तर देत असो प्रतिस्पर्ध्यांना, असा मनीष यावेळेस ऑन स्ट्राईक. वॉट अ शॉट.
ज्या वेळेस चेंडू त्याच्या बॅटवर आला त्यावेळेस चेंडूवर मोहर उमटवली गेली होती. षटकार अशी हा जातोय षटकार. थँक्यू डीजे. तर षटकार आला या चेंडूवर. धावा झाल्या त्या 52. आपण जर फलंदाजीचा विचार केला शिवबा आशिवरे या संघाचा, तर प्रत्येक फलंदाजाने 69 धावांचा हे लक्ष्य पार करताना महत्त्वाचा वाटा उचलला आहे. एक सांघिक खेळ पाहायला मिळतो आपल्या फलंदाजांच्या मार्फत. यावेळेस मनीष मात्र चेंडूवर अतिरिक्त काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. मनीषचा स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न फसतोय, झेलबाद होतोय तो म्हणजे मनीष. तर 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. थँक्यू डीजे. तर सामना मात्र आता काहीसा अटीतटीचा पाहायला मिळतोय, जिथे मनीष बाद होतोय. 52 धावांवर आत्तापर्यंत आपण पाहिलं. धन्यवाद छोटू दादा. यावेळी आपण मंचावर पाहतोय रेवस ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य अजितजी पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालं आहे. मी निवृत्ती पाटील यांना विनंती करतो की अजितजी पाटील यांचं स्वागत करायचं आहे. ओव्हर टू यू निलशम दादा. तर नक्कीच आपण पाहतो की 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज आलाय नितेश उर्फ मोन्या. नक्कीच मोन्या एक कटर गोलंदाज आहे. यावेळेस मोन्याचा चेंडू पहिल्या चेंडूला विशाल दाखवतोय आसमान मोन्याला. मोठा येतोय षटकार. धन्यवाद डीजे. मंचावर फोकस करायचं आहे. आपण पाहतोय अजितजी पाटील यांचं स्वागत निवृत्तीजी पाटील यांच्या हस्ते होत आहे. विद्यमान सरपंच रेवस ग्रुप ग्रामपंचायत, विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत रेवस. धन्यवाद. ओव्हर टू यू निशांत दादा. तर या षटकारांशी 58 धावा धावफलकावर लागल्यात. त्यामध्ये ही एक धाव ॲड होते. धावा झाल्यात त्या 59. आवश्यकता असेल ती विजयासाठी 10 चेंडूमध्ये 10 धावांची. खरोखर चांगली रणनीती पाहायला मिळाली आपल्याला सचिन डाकी मित्रमंडळ शिवबा आशिवरे या संघाकडून. कारण 69 धावांचं चांगलं लक्ष होतं. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण विचार केला फलंदाजांच्या फलंदाजीचा, तर प्रत्येक फलंदाजाने आपलं योगदान मात्र इथे बहुमूल्य दिलं आहे. तर जतीन एक उभरता सितारा, रायझिंग स्टार म्हणू शकतो आपण या खारेपाटातील. मौर्या ग्रुप खारपणंबे या संघाचा खेळाडू, स्वतः कर्णधार आहे तो. आणि यावेळेस आपण पाहतोय की आशिवरे संघाचं प्रतिनिधित्व करतोय. तर नितेश आपली पूर्णपणे दिशा भरकटतोय. पुन्हा चेंडू एक अवांतर स्वरूपाचा. धाव होत आहेत त्या 60. नक्कीच आपण जर या धावांचा पाठलाग करताना विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा मोन्याचे 3 चेंडू डॉट आले होते त्यानंतर मात्र एक मोमेंटम प्राप्त करून दिलं संघाला रोहितने. तर नक्कीच सामन्याचा आपण विचार केला तर पिछाडीवर पडला होता त्यावेळेस शिवबा आशिवरे हा संघ. मात्र 3 चेंडू निर्धाव आल्यानंतर एक दबाव झुगारून दिला आणि सलग 3 चेंडूवर 3 चौकार लागवले. आणि त्यानंतर मात्र शिवबा आशिवरे संघाच्या फलंदाजांनी मागे वळून पाहिलं नाही. आणि त्यातच आपण प्रात्यक्षिक पाहतो मैदानामध्ये जिथे धावा झाल्या त्या 61. खरोखर चांगली फलंदाजी म्हणावी लागेल ती. या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे विशाल राणे याचा.
कारण डावखुऱ्या फलंदाजासमोर डावखुरा गोलंदाज यावेळेस मग यशस्वी होताना दिसतो या चेंडूवर, जेथे चेंडू निर्धाव होतोय. 8 चेंडू आणि 8 डावा. चांगला फटका म्हणावा लागेल तो विशालाचा. दीपराज येतोय, काहीसा चाच पडतोय, मात्र नियंत्रण मिळवतोय. खराब फेकी, चांगलं आपल्याला कव्हर म्हणावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाकडून, जेथे अवघी 1 धाव मिळते. धावा होतात त्या 62. तर जतीन ऑन स्ट्राईक. नक्कीच मित्रांनो, जतीन एक छोटा खेळाडू आहे मित्रांनो, मात्र त्याची क्रिकेटमध्ये कामगिरी पाहिली आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये तर खरोखर मोठी कामगिरी म्हणावी लागेल. यावेळेस नितेश आपल्या कलाईतील जादू दाखवते, आपल्या मनगटातील जादू दाखवते आणि चेंडूवर हळूवार बोटे फिरवून अगदी स्लोवरवर यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकतोय आणि स्टंपच्या मध्ये मध्ये पकडतोय. तो म्हणजे जतीनला पंच या अपील उचलून धरतायत आणि पायचीत स्वरूपात बाद होतो म्हणजे जतीन. तर आपण पाहतो की अमोल आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये जिथे विजयासाठी धावा आहेत त्या 6 चेंडू आणि 7 धावा. तर राजकुमार चांगला ड्राईव्ह म्हणायला लागेल तो विशालाच्या मार्फत, जिथे 6 चेंडू आणि 7 धावा हव्या असताना पहिल्या चेंडूवर 1 धाव येते आणि या सामन्यामध्ये विजयासाठी समीकरण होते ते 5 चेंडू आणि 6 धावा. तर आपण पाहतोय अमोल ऑन स्ट्राईक. मित्रांनो, अमोल बालवीर हाशुर संघाचा खेळाडू. नक्कीच या खेळाडूने या मैदानावरच क्रिकेटचे धडे गिरवलेत आणि असा हा खेळाडू यावेळेस जेव्हा 5 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना मैदानामध्ये येतोय. तर राजकुमार स्वतः कर्णधार अंतिम षटक हाताळतोय. तर अपील केलं होतं जेलबागचं, मात्र या अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. पंत निर्णय. तर पंचांनी बाद ठरवले अमोलला. अगदी अस्पष्ट असा चाटून गेला होता चेंडू त्याच्या बॅटला यष्टिरक्षक गांधारकडे. विशाल सुर्वे आपण पाहतोय की तर 4 चेंडू विजयासाठी 6 धावा. आता मात्र सामन्यामध्ये उत्कंठा निर्माण होतोय, जेथे राजकुमार खरोखर सुरेख गोलंदाजी करतोय. यावेळेस आत्मघात करतोय तो म्हणजे विशाल सुर्वे, जेथे आपला संघ सहकारी विशाल राणेला स्ट्राईकवर आणण्याच्या प्रयत्नामध्ये धावबाद होतोय.
तर आपण पाहतोय की सामना कुठे होता आणि कुठून कुठे झुकला हे आपण पाहतोय. जेथे 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता हवी असताना आता मात्र सामना येऊन ठेपलाय तो 3 चेंडू 6. राजकुमार खरोखर सुरेख गोलंदाजी करतोय. विशाल राणे चेंडू हवेत भिरकावतोय, क्षेत्ररक्षक येतोय आणि या वेळेस दीपराज सुरेख झेल घेतोय. धन्यवाद डीजे. नक्कीच प्रेक्षकांसाठी हा पैसा वसूल सामना असेल मित्रांनो. आजच्या या दिवसातील पहिला सामना जिथे आम्हाला कपिल ठाकूर माहिती पुरवतात की कालच्या दिवसात सुद्धा 6 चेंडूमध्ये 7 धावा सुद्धा झाल्या नव्हत्या अनिशच्या गोलंदाजीवर. आपण पाहतोय स्वतः कर्णधार राजकुमार आला होता सामन्यामध्ये निर्णायक षटक हाताळताना. आणि आपण पाहतोय 3 फलंदाज सलग 3 चेंडूवर बाद झाले, 2 धावबाद स्वरूपात तर 1 झेलबाद स्वरूपात. 2 चेंडूमध्ये 6 धावा. नक्कीच प्रेक्षकांसाठी ही क्रिकेटची नक्कीच चांगली मेजवानी असेल. जिथे आपण पाहतोय सुमित आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये. तर राजकुमार खरोखर चेंडूवर चांगलं नियंत्रण त्याने आत्ता पण त्या षटकामध्ये मिळवलं आहे. अगदी गोल्डन स्पॉटवर चेंडू टाकून चकून ठेवलं आहे ते म्हणजे फलंदाजांना. तर 2 चेंडू 6 टाळ्या झाल्या पाहिजे चेंडूसाठी. सुमितचा जोरकस फटकाचा चेंडू होतोय, सुबोधच्या हातामध्ये 1 धाव मिळते आणि सुमित येते बाद. धन्यवाद. यावेळी आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य रेवस अजितजी पाटील यांच्याकडून KPL सीझन 2 साठी 1000 रुपयाची देणगी आले. धन्यवाद. आणि अर्थातच अलिबागचा सितारा, अलिबागचा लेजंड क्रिकेटर क्रॉस आहे का बघायचं आहे. कौस्तुभ दादा विनंती असेल स्क्रीनवर दाखवायचं आहे. स्क्रीनवर बघा सर. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. यावेळी आपण पाहतोय अलिबागचे लेजंड क्रिकेटर महेंद्र दादा मंचावर आलेले आहेत. त्यांच्यामार्फत प्रभात स्पोर्ट्स यांच्याकडून एक बॅट्समनसाठी आलेली आहे. धन्यवाद. आणि अजून एक बॅट एटी स्पोर्ट तेजस मोकल यांच्याकडून सुद्धा बेस्ट बॅट्समनसाठी बॅट आलेली आहे. वळतोय या सामन्याकडे, ज्या अतिशय चुरशीचा सामना, तिखट सामना आपण पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर राजकुमार आणि अर्थातच फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला आहे राहुल. 1 चेंडू आणि 5 धावा. जोरदार टाळ्या झाल्या मित्रांनो पाहिजे. चेंडू आणि बॅट या युद्धामध्ये कोण जिंकेल, कोण सरशी साधेल. राजकुमारचा चेंडू 1 चेंडू 5, फक्त आणि फक्त टाळ्या. काय बॉलिंग म्हणावं लागेल मित्रांनो या सामन्यामध्ये. राजकुमार याची अंतिम चेंडू अगदी यॉर्कर स्वरूपाचा ब्रह्मास्त्र त्याने आपल्या भात्यातून काढला आणि त्रिपाचीत झालतो म्हणजे राहुल. धन्यवाद. धन्यवाद डीजे. यावेळी आपण पाहतोय अतिशय चुरशीचा सामना. खऱ्या अर्थानं आकाश क्रिकेटमध्ये म्हटलं जातं वो मिठाई भी क्या उसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट मॅच भी क्या उसमें टक्कर ना हो. कालच्या दिवसात पाहिलं होतं 6 चेंडूमध्ये 6 धावा झाल्या नाही, 6 चेंडूमध्ये 10 धावा झाल्या नाही आणि 6 यावेळी मात्र आपण पाहिला अबूच्या बॅटमधून 23 चेंडू 96 धावांची बॅक टू बॅक 9 षटकार त्याने लगावले. त्यानंतर 14. यावेळी आपण पाहतोय विनंती असेल दोन्ही संघांना अर्थात बापदेव मांडवकर आणि सचिन डाके मित्रमंडळ शिवबा हशिवरे शेक हँड करण्यासाठी.